झालेला आहे। सैनिक त्यांचे कुटुंबीय व निमंत्रित मान्यवरांशी प्रत्यक्ष भेट विचार तथा पालकमंत्री बुलढाणा जिल्हा यांच्या शुभ हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न होत आहे। त्यानंतर पोलीस बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर केले जाईल। सर्वांनी आपल्या जागी सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे। आणि हरित आच्छादन वाढवण्यासाठी शासनानं एक अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे। 2047 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। जिल्ह्यासाठी दरवर्षी 10 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे काम वेगाने सुरू आहे। माझे गाव आरोग्य संपन्न गाव या मोहिमेद्वारे ग्राम स्तरावर आरोग्य सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत। माता व बाल आरोग्य लसीकरण तसेच मुलींच्या संरक्षणासाठी विविध अभियान राबवून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे। सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वसतिगृहे, निवासी शाळा तसेच विविध योजनांद्वारे आधार दिला जात आहे। यामुळे वंचित व दुर्लक्षित घटकाला शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे। शासनाचा कारभार लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिनांक 22 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरांचं आयोजन करण्यात आले होते। या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महसूल विभागासह शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली। जिल्ह्यातील एकूण 33,774 लाभार्थ्यांना या शिबिरांमधून विविध योजनांचा लाभ व साहित्य वितरण करण्यात आले। जिल्ह्यातील कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत 22,364 उमेदवारांनी नोंदणी केली असून एकूण 5,307 तरुणांनी रोजगाराचे स्वप्न पूर्ण केले आहे। जिल्ह्यात सुमारे 44,000 खेळाडू विविध क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी असून 96 क्रीडा प्रकारांच्या जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे। जिल्ह्यात 12 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवून बुलढाणा जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे। क्रीडा ज्या मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान युगपुरुष घडवला त्या जिजाऊंची जन्मभूमी आपल्या बुलढाण्याला लाभली ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे। महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींच्या विचारांना पुढे नेणे आणि त्यांच्या अमूल्य कार्याचा वारसा जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। भारताच्या संविधानाने आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये दिली। या मूल्यांच्या आधारावर आज भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून यशस्वीपणानं वाटचाल करत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन सर्वसमावेशक विकासासाठी कटिबद्ध आहे. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यानेही विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. आपल्या जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रातील प्रगती आणि शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध शेतकरी कल्याणकारी योजनांचा आढावा आपल्यासमोर मांडताना मला अत्यंत आनंद होत आहे. आपला जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा आहे. जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 9,56,000 हेक्टर असून सरासरी वार्षिक पर्जन्यमान 761.6 मिलीमीटर आहे. यावर्षी 405.50 मिलीमीटर म्हणजेच 53.24% पाऊस झाला आहे. खरीप हंगामात आतापर्यंत 7,10,000 हेक्टर म्हणजेच 96.45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. आपल्या जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर, मका, ज्वारी, मूग आणि उडीद ही प्रमुख पिके घेतली जातात. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 11,062 लाभार्थ्यांना 36 कोटी 82 लाख रुपये, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 10,864 लाभार्थ्यांना 17 लाख 36 रुपये, तर अटल भूजल योजनेअंतर्गत 362 लाभार्थ्यांना 78,50,000 रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून सन 25-26 मध्ये 133 प्रकरणांसाठी 2,62 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. शेती क्षेत्रातील ग्रामीण उद्योगांना चालना मिळावी यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना प्रभावीपणाने राबविण्यात येत आहे. एक जिल्हा एक उत्पादन या संकल्पनेअंतर्गत 10 लाख रुपयापर्यंतच्या प्रकल्पांना 35% अनुदान दिले जाते. आतापर्यंत 975 प्रस्तावांसाठी 32,58 रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. माझ्या मदत व पुनर्वसन विभागाने गेल्या 18 महिन्यात म्हणजे जानेवारी 25 ते जून 26 ऐतिहासिक कामगिरी केली आहे. राज्यातील आपत्तीग्रस्त 1,54,00,000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यात 21,543 कोटी रुपये एवढी विक्रमी मदत थेट जमा करण्यात आली आहे. हा केवळ आकडा नाही, तर संकटात सापडलेल्या कोट्यावधी शेतकरी कुटुंबांना पुन्हा स्वाभिमानाने उभे राहण्यासाठी मिळालेला आधार आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 6,77,000 बाधित शेतकऱ्यांना शेती व पीक व जमीन नुकसानीसाठी 455,98 लाख रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षणासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. खरीप 24-25 मध्ये 5,98,000 शेतकऱ्यांना 714 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरण, पर्यटन, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि कृषी अशा प्रत्येक क्षेत्रात बुलढाणा जिल्हा प्रगतीची नवीन वाट निर्माण करत आहे. लोणार सरोवर, संत गजानन महाराजांची भूमी शेगाव, राजमाता जिजाऊ साहेब यांचे सिंदखेड राजा यासारखी ऐतिहासिक व धार्मिक स्थळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी उभारी देत आहेत. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळाचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित असलेले युवक म्हणजे खऱ्या अर्थानं डिजिटल भारताची शक्ती आहे. नवीन तंत्रज्ञान पटकन आत्मसात करणं, समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्ग शोधणं आणि देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द हे युवकांचं वैशिष्ट्य आहे. देशाचं भविष्य युवकांच्या हातात आहे. युवकांनो, तुमच्या कल्पनांमधूनच
विकसित महाराष्ट्र घडणार आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र प्रसंगी आपण सर्वांनी विकसित, समृद्ध, आत्मनिर्भर आणि सक्षम विकसित भारत घडविण्याचा निर्धार करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. 27 साठी आतापर्यंत 2,55,000 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. शासनाच्या महत्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून जिल्ह्यातील सुमारे 2,27,646 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. सन 25-26 मध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनांअंतर्गत जिल्ह्याने 100% लक्ष्यांश पूर्ण केला असून त्याद्वारे 1,120 रोजगारांची निर्मिती करण्यात यश मिळवले आहे. हा सर्व विकास आपल्या जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिक, श्रमिक आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ आहे. येणाऱ्या काळातही बुलढाणा जिल्हा असाच प्रगतीचा मार्ग अधिक भक्कम करेल यात मला शंका नाही.